कल्पना करा, तुमच्या चेहऱ्याचा अर्धा भाग जणू गोठला आहे. तुम्ही हसण्याचा प्रयत्न करता, पण तुमचे स्मित ओठांच्या दोन्ही बाजूपर्यंत पोहोचत नाही. बेलस पाल्सी मध्ये असेच होते. यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूचे स्नायू अचानक कमकुवत होतात किंवा त्यांना अर्धांगवायू होतो. एक डोळा पूर्णपणे मिटता येत नाही. त्याच्या बाजूने हसण्यास अडचण येते. जॅक किंवा चेहऱ्यावरील भावना नियंत्रित करता येत नाहीत, तर मग ती बेलस पाल्सी असू शकते. याशिवाय इतरही लक्षणे असू शकतात, जसे की तोंडातून लारगणे, चवण येणे, बोलण्यास त्रास होणे आणि जबड्यात किंवा कानामागे वेदना होणे. याचे नेमके कारण काय ते अजूनही गूढ आहे. पण बेलस पाल्सी ही अनेकदा विषाणूंच्या संसर्गाशी जोडली जाते. जर तुम्हाला विषाणूचा संसर्ग, मधुमेह किंवा जर तुम्ही गर्भवती असाल, विशेषतः गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत, तर हा धोका जास्त असतो. 15 ते 60 या वयोगटातील लोकांनी विशेष काळजी घ्यावी. काळजी कशी घ्यावी? जर तुम्हाला डोळे मिटत नसतील तर डोळ्यांचे संरक्षण करा, चेहऱ्याचे व्यायाम करत रहा आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मालिश करा. पौष्टिक अन्न खा, विशेषतः असे अन्न जे दाह कमी करते, आणि पुरेसे पाणी प्या. बेलस पाल्सी ही त्रासदायक असू शकते, पण योग्य काळजी घेतल्यास ती व्यवस्थित करता येते. धीर सोडू नका. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.